नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणामधील शब्दसंपत्ती हा घटक अभ्यासणार आहोत। आता शब्दसंपत्ती म्हटल्यावरती अनेक असे शब्द म्हणजे शब्दांचा खजिना ज्याला आपण म्हणतो। आपण आपल्या ज्या व्यावहारिक जीवनामध्ये आपण काय करत असतो, अनेक शब्दांचा प्रयोग, अनेक शब्दांचा वापर हा करत असतो। त्यालाच आपल्या शब्दांचा म्हणजे शब्दांची काय म्हणायचं असतं, खनिजे म्हणजेच काय खजिना म्हणायचा असतो। म्हणजे शब्दांचा विविध असा प्रकारे वापर, जसं बघा विविध असे शब्द आहे, जसं तस्मय शब्द आपण बघितले होते, तसंच विविध तद्भव तस्मय असे जे शब्द आहेत, जसं देशी शब्द आहे, विदेशी शब्द आहे, हे काय झालेले आहे की बाहेरील देशातून आपल्या म्हणजे आपल्याच भाषेमध्ये हे काय त्यांचा बाहेरील देशातील म्हणजे बाहेरील ज्या देशामध्ये त्या शब्दांचा प्रयोग त्या ठिकाणी होत होता, त्या शब्दांचा प्रयोग आपल्या देशामध्ये म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये आपण त्या शब्दांचा प्रयोग हा करत असतो। म्हणजेच काय की इतर ठिकाणावरून किंवा मग आपले जे मूळ शब्द आहे म्हणजे जे आपल्या पूर्वी जे लोक संस्कृत वगैरे जी भाषा वापरत होते त्या भाषेतून आलेले शब्द किंवा मग आपल्या मराठी भाषेमधले जे शब्द आहे ज्याला आपण देशी शब्द म्हणतो की ते शब्द मूळचे तसेच राहिलेले आहे। काही शब्द असे आहे की हिंदी भाषेतून आपल्या भाषेमध्ये काय झालेले आहे, परिवर्तन झालेले आहे, म्हणजे तसेच्या तसे आपल्या भाषेमध्ये आलेले आहे। ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच होतं की देशी शब्द म्हणजे काय, तसेच तस्मय शब्द म्हणजे काय, तद्भव शब्द म्हणजे काय, की जे संस्कृत भाषेमधून आपल्या भाषेमध्ये जसेच्या तसे येतात आणि आपण त्यांचा व्यावहारिक जीवनामध्ये त्याचा प्रयोग हा शब्दांचा प्रयोग हा विविध पद्धतीने करत असतो। जसं काही इंग्रजी शब्द आहे की त्यांचं पण आपल्याला मराठीमध्ये काय म्हणतात ते देखील माहीत नसतं। म्हणजे असे जे अनेक असे जे शब्द आहे, अनेक असा जो शब्दांचा खजिना आहे त्याला आपण शब्दसंपत्ती असे म्हणत असतो। तर शब्दसंपत्तीमध्ये त्याच्यामध्ये वचन येतं। सगळ्यात आधी आपण बघूया बघा की शब्दसंपत्ती म्हणजे शब्द म्हणजे काय की शब्दांच्या भांडाराला किंवा खजिन्याला शब्दसंपत्ती असे म्हणतात। म्हणजे जे शब्द असतात की जे आपण विविध आपल्या जीवनामध्ये आपण काय करत असतो, आपल्या व्यवहारामध्ये आपण त्याचा प्रयोग करत असतो विविध शब्दांचा, त्या शब्दांच्या भांडाराला म्हणजे विविध शब्द भांडार म्हणजे काय की शब्दांचा भांडार, विविध अशा शब्दांचा खजिना की ज्याला आपण शब्दसंपत्ती असे म्हणत असतो की शब्दांची साठवलेली संपत्ती। सगळ्यात आधी बघा आपण ते विविध पद्धतीने शब्दांच्या संपत्तीचा उपयोग करत असतो। शब्दसंपत्तीमध्ये आपल्याला ह्या इयत्तेमध्ये आपल्याला जो वचन हे देखील शब्दसंपत्तीचं एक म्हणजे उदाहरण आहे। जसं बघा वचनमध्ये देखील विविध शब्दांचा वापर हा केला जातो। त्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला समजून घ्यायचं आहे वचन म्हणजे काय। आता वचन म्हणजे काय की त्याच्यामध्ये बघा एक वचन आणि अनेक वचन असे दोन प्रकार पडतात। एक वचन म्हणजे काय की नामाच्या रूपावरून जेव्हा एकाच वस्तूचा बोध होतो। एक वचनामध्ये एक वचन ह्या उच्चारामध्येच आपल्याला कळतं की एका वस्तूचा, एक वचन म्हणजे काय की फक्त एका वस्तूचा आपल्याला तिथे बोध होतो। बोध होणे म्हणजे काय की लक्षात येणे की एकच वस्तू तिथे आहे, म्हणजेच त्याला एक वचन असे म्हणतात की ज्या ठिकाणी नामाच्या रूपावरून जेव्हा एका वस्तूचा बोध होतो, एकच वस्तू आहे हे लक्षात येते, तेव्हा त्याला आपण एक वचन असे म्हणत असतो। त्यानंतर वचनामधील दुसराच प्रकार आहे अनेक वचन। तर अनेक वचनामध्ये इथे ह्या शब्दामध्येच दिलेला आहे बघा वचन म्हणजे काय की अनेक, की ज्या ठिकाणी नामाच्या रूपावरून जेव्हा एकापेक्षा जास्त म्हणजे काय की अनेक अशा वस्तूंचा आपल्याला बोध होतो, तेव्हा त्याला अनेक वचन असे म्हणतात। की ज्या ठिकाणी काय की एकापेक्षा जास्त म्हणजे अनेक अशा वस्तू जर असल्या तेव्हा त्याला आपण अनेक वचन असे म्हणत असतो। आपल्याला एक वचन आणि अनेक वचन हे लक्षात आलेलं आहे। त्यानंतर आपण बघूया की एक वचन ज्यावेळेस लिहिताना त्याचं अनेक वचन कशा पद्धतीने होतं ते आपण बघूया। बघा जसं एक वचनमध्ये ज्यावेळेस घोडा हे येतं त्याचंच अनेक वचन कसं होणार, घोडे। म्हणजे एक ज्यावेळेस घोडा असतो तेव्हा त्याला आपण एकच घोडा असं उच्चारत असतो आणि एकापेक्षा जास्त ज्यावेळेस आपल्याला दिसतात आपण त्यांना घोडा असं नाही म्हणत, एकापेक्षा जास्त आपण काय म्हणतो त्यांना घोडे असे म्हणत असतो। जसं इमारत एक असल्यावर आपण इमारत असे म्हणतो आणि अनेक असल्यावर आपण इमारती असे म्हणतो। जसं फूल एक असल्यावर फूल, अनेक असल्यावर फुले। जसं वही आणि अनेक असल्यावर वया
अशा पद्धतीने आपण एकचं अनेक वचन ह्या पद्धतीने आपण करत असतो, म्हणजे कुठल्याही वस्तूचं. तसं बघा, एक वचन अनेक वचन हे दोन्ही सारखे असणारी शब्दांची काही रूपे आहे की त्याचं एक वचन आणि अनेक वचन हे सेमच येतं. जसं बघूया आपण. जसं बघा, एक वर्ग, आपण ज्यावेळेस वर्ग म्हणतो किंवा लिहितो त्यावेळेस आपण एक वर्गाला एक वर्गच म्हणतो, आणि ज्या ठिकाणी अनेक वर्ग असते तेव्हा पण आपण काय म्हणत असतो, अनेक वर्ग असंच आपण म्हणत असतो. अनेक वर्गे असा आपण त्याचा उच्चार करत नाही. म्हणजे काही शब्द जे आहेत की आपल्या शब्दसंपत्तीमध्ये वचनाची जी रूपे आहेत ती एकाचे अनेक वचन तसेच असतात. जसं बघा, शाळा, शाळाचं अनेक वचन काय येणार, शाळाच येणार. अनेक शाळे असं म्हणत नाही आपण, अनेक शाळा असेच म्हणत असतो. जसं दगड, दगडचं अनेक वचन काय येणार, दगड. जसं भाषा, भाषाचं अनेक वचन भाषाच येणार. जसं रंग, रंगाचं अनेक वचन रंगच येणार. जसं साधू, साधूचं देखील अनेक वचन साधूच येणार. अशा पद्धतीने एक वचन आणि अनेक वचन आपण बघितले. आता एक वचन आणि अनेक वचनामध्ये जे पुल्लिंग पुल्लिंग असतं त्यांचं कशा पद्धतीने आपण एक वचन आणि अनेक वचन येतं ते बघणार आहोत. त्यानंतर बघा, काही पुल्लिंग शब्द. आता पुल्लिंग म्हणजे काय की ज्यांचा उच्चार आपण म्हणजे पुल्लिंग स्वरूपात करतो. जसं बघा, आपण तो, ती, ते या स्वरूपात. जसं तो म्हणजे काय की पुल्लिंग, ते म्हणजे काय नपुसकलिंगी, आणि ती म्हणजे काय तर स्त्रीलिंग, की ज्याच्यामध्ये स्त्री जातीचा उल्लेख होतो त्याला आपण स्त्रीलिंग होतं. ज्यामध्ये म्हणजे पुरुष जातीचा उल्लेख होतो त्याला आपण पुल्लिंग असे म्हणत असतो. आणि ते म्हणजे काय की स्त्री आणि पुरुष याच्यापेक्षा तिसऱ्याच याचा उल्लेख होतो तेव्हा आपण त्याला नपुसकलिंगी. जसं तो, ती, ते, त्याच्यामध्ये ती मध्ये आपण स्त्रीलिंगचा उपयोग करत असतो, तो मध्ये आपण पुल्लिंगचा उपयोग करत असतो, ते म्हणजे काय आपण नपुसकलिंगी याचा उपयोग करत असतो. ह्या पद्धतीने जर बघा काही पुल्लिंग शब्द असतात. पुल्लिंग म्हणजे काय की तो. जसं बघा की त्याच्यामध्ये पुरुष या जातीचा उल्लेख होत असतो, म्हणजे तो. जसं आपण पैशाचा उल्लेख, पैसा हा बोलताना आपण ती पैसा किंवा ते पैसा असे म्हणणार नाही, आपण तो पैसा असे म्हणू, तो घोडा असे म्हणू, तो रस्ता असे म्हणू, तो वारा असे म्हणत असतो. म्हणजे ज्यावेळेस पुल्लिंग शब्द असतात तेव्हा पुल्लिंग शब्दांचं स्त्रीलिंग कशा पद्धतीने पुल्लिंग शब्दांचं अनेक वचन कशा पद्धतीने होतं ते आपण बघणार आहोत. जसं बघा, पुल्लिंग शब्दांमध्ये पैसा ह्या शब्दाचं अनेक वचन काय झाले आहे, पैसे. जसं घोडा, घोडा या शब्दाचं अनेक वचन झाले आहे घोडे. रस्ता या शब्दाचं अनेक वचन झालं आहे रस्ते. वारा या शब्दाचं अनेक वचन झालं आहे वारे. जसं आंबा, आंब्याचं अनेक वचन झालं आहे आंबे. जसं वाडा, वाडे. मासा, मासे. फळा, फळे. अशा पद्धतीने जे पुल्लिंग शब्द असतात त्यांचं अनेक वचन ह्या पद्धतीने होत असतं. त्यानंतर आहे जे स्त्रीलिंग शब्द. स्त्रीलिंग म्हणजे काय की ज्या ठिकाणी नारी म्हणजे स्त्री जातीचा उल्लेख होतो तेव्हा त्याला आपण स्त्रीलिंग शब्द असे म्हणत असतो. म्हणजे ती ह्या शब्दाचा, जसं ती वही म्हणजे ती वस्तू असेल किंवा मग काय की त्याच्या पुढे ती जर आलं तर ती काय झाली, स्त्रीलिंग झालं. जसं बघा, ती वही, ती वेल, ती भाकरी, ती खोली, ती इमारत, ती भिंत. आपण अशा पद्धतीने स्त्रीलिंग या शब्दाचा उपयोग करत असतो. तर ज्यावेळेस स्त्रीलिंग शब्द दिलेले असेल तर स्त्रीलिंग शब्दांचं अनेक वचन कशा पद्धतीने होतं ते बघूया. जसं बघा, वही, वहीचं काय वह्या. वेल, वेलचं वेली. भाकरी, भाकरीचं भाकऱ्या. जसं खोली, खोलीचं खोल्या. इमारत, इमारतचं इमारती. भिंतचं भिंती. अशा पद्धतीने पुल्लिंग आणि स्त्रीलिंगचं होतं. त्यानंतर नपुसकलिंगी. नपुसकलिंगी म्हणजे काय की स्त्रीलिंग आणि पुल्लिंग याच्यापैकी तिसऱ्याच याचा उल्लेख ज्या ठिकाणी होतो की जे स्त्रीलिंगमध्ये पण येत नाही आणि पुल्लिंगमध्ये पण येत नाही, ज्या ठिकाणी आपण तेचा उच्चार आपण करत असतो. म्हणजे जसं बघा, ते पाखरू, ते फूल, ज्या ठिकाणी ते आलं. जसं ते पाऊल, ते खेडे, ते देऊळ, ते तळे, हे कशामध्ये येत असतं, नपुसकलिंगीमध्ये. जसं बघा, काही नपुसकलिंगी शब्द जे आहे त्यांचं अनेक वचन ह्या पद्धतीने होतं. जसं पाखरू, पाखरूचं काय येणार पाखरे. जसं फूल, फूलचं काय येणार फुले. पाऊल, पाऊलचं काय येणार पावले. जसं खेडे, खेड्याचं काय येणार खेडी. देऊळ, देवळे. तळे, तळी. ह्या पद्धतीने आपण
जे आहे एकवचन आणि अनेक वचन हे वचनाचे दोन प्रकार हे अभ्यासले। त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने त्यांचं जे म्हणजे एकवचनाचं अनेक वचनामध्ये बदल करायचं ते आपण बघितले। आता आपल्या शब्दसंपत्तीमध्ये काही शब्द असे आहेत जसं बघा समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, ते कशा पद्धतीने आपण लिहायचे असतात ते आपण बघणार आहोत। त्यानंतर बघा समानार्थी शब्द म्हणजे काय की ज्यालाच आपण प्रतिशब्द किंवा पर्यायी शब्द असे देखील म्हणत असतो, की ज्या ठिकाणी एकाच अर्थाचे शब्द म्हणजे आपण बघत असतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, समानार्थी शब्द। जसं बघा समानार्थी शब्द म्हणजेच एकाच अर्थाचे अनेक असे शब्द की एक अर्थ दिलेला असतो आणि त्या शब्दाचे अनेक अर्थ। जसं बघा आकाश निळे आहे, आकाश म्हणजेच काय तर गगन, गगन निळे आहे, गगन म्हणजेच काय तर अंबर, अंबर निळे आहे, अंबर म्हणजेच काय तर नभ। ह्या चारही शब्दांचा अर्थ काय आहे, एकच आहे। म्हणजेच काय की आकाश या शब्दाचे हे तीन असे अर्थ आहेत। जसं आकाशला आपण गगन देखील म्हणतो, आकाशला आपण अंबर देखील म्हणतो आणि आकाशला आपण नभ देखील म्हणतो। म्हणजेच काय की एका शब्दाचे अनेक असे अर्थ, त्यालाच आपण समानार्थी शब्द म्हणजेच प्रतिशब्द म्हणजेच पर्यायी शब्द असे म्हणत असतो। म्हणजे एकाच अर्थाचे अनेक शब्द त्याला आपण समानार्थी शब्द असे म्हणत असतो। जसं काही शब्द इथे मी समानार्थी शब्द घेतलेले आहे। जसं बघा अपायाला काय म्हणतात, इजा किंवा जखम। जसं अंग याला शरीर, देह, तनू किंवा काया असे म्हणतात। जसं अंगारा, अंगारा म्हणजे उदी, अंधार, अंधारला तम, काळोख असं म्हणत असतात। जसं आई, आईला माता, जननी, माय, माऊली असे म्हणत असतात। त्यानंतर उणीव, उणीवचे समानार्थी शब्द आहे कमतरता, उत्साहाचा समानार्थी शब्द आहे स्फूर्ती, उपद्रवचा समानार्थी शब्द आहे त्रास। अशा पद्धतीने समानार्थी शब्द हा देखील शब्दसंपत्तीचा एक प्रकारचा एक घटक आहे। त्यानंतर आपण बघूया आपलं समानार्थी नंतर विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय ते आपण बघूया। जसे बघा विरुद्धार्थी शब्द की अर्थाच्या दृष्टीने एकमेकांच्या विरोधात असलेल्या शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात। म्हणजे एक शब्द दिलेला असेल आणि त्या शब्दाचा बरोबर अर्थाच्या दृष्टीने वेगळा शब्द असा त्याला आपण विरुद्धार्थी शब्द म्हणतो। जसं बघा घरात उजेड आहे, आता उजेडाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, काळोख। म्हणजे ज्यावेळेस आपण घरात त्याचा विरुद्ध शब्द कसा बनणार की घरात काळोख आहे, म्हणजे उजेडाचा विरुद्धार्थी शब्द काय झाला, काळोख। जसं बघा काही इथे उदाहरण आपण घेतलेले आहे। जसं बघा अधिक, ज्यावेळेस आपण विरुद्धार्थी शब्द लिहितो त्यावेळेस आपण ह्या पद्धतीची खूण देत असतो। जसं अधिकचं काय उणे। जसं अमृत, अमृत म्हणजे काय की पाणी, त्याचं काय होणार, अमृत म्हणजे चांगले असे पाणी, जसं त्याचं काय होणार विष। जसं अलीकडे, पलीकडे, जसं आत, बाहेर, आनंद, दुःख, आरंभ, शेवट, आंधळा, डोळस। ह्या पद्धतीने विरुद्धार्थी शब्द म्हणजेच काय की ज्या शब्दांच्या अर्थाच्या दृष्टीने ते शब्द कसे असतात, त्यांच्या विरुद्ध असतात, तेव्हा त्यांना आपण विरुद्धार्थी शब्द असे म्हणत असतो। त्यानंतर बघा आपल्या शब्दसंपत्तीमधला अजून एक प्रकार आहे तो म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द। म्हणजेच काय की बघा एक शब्द दिलेला असतो, शब्दसमूह दिलेला असतो आणि त्याचा आपल्याला एक शब्द तयार करायचा असतो। उदाहरणार्थ आपण बघूया। बघा इथं मी एक वाक्य दिलेलं आहे की सुधीरला ऐकायला व बोलायला येत नाही। याच्यामध्ये दुसरं वाक्य पण तसंच दिलेलं आहे, जसं सुधीर मूकबधीर आहे। ह्या दोघांचा अर्थ काय आहे, एकच आहे, परंतु आपण ऐकायला व बोलायला ह्या ऐवजी इथं काय वापरलेलं आहे, मूकबधीर। परंतु आपल्याला काय लक्षात येते, या दोन्हींचे अर्थ कसे आहे, एकच आहे। जसं बघा दोन्ही वाक्यांचा एकच अर्थ आहे, फक्त दुसऱ्या वाक्यात काय केलं आहे, आपण ऐकायला व बोलायला न येणाऱ्या ऐवजी आपण काय घेतलेलं आहे, मूकबधीर हा शब्द वापरला आहे। ज्या ठिकाणी आपण एका शब्दांचा इथे काय करत असतो, म्हणजे जो शब्द दिलेला असेल त्याचा वेगळ्या पद्धतीने अर्थ आपण ज्यावेळेस लिहित असतो, म्हणजेच काय की शब्दसमूहापासून आपण एकच शब्द हा तयार करत असतो। जसं बघा इथं मी काही शब्दसमूह घेतलेले आहे। जसं बघा ईश्वर असे मानणारा, ईश्वर मानणारा त्याला आपण काय म्हणत असतो, आस्तिक। जसं ईश्वर नाही मानणारा त्याला आपण नास्तिक म्हणत असतो। जसं बघा अजून काही शब्द आहे ते आपण बघूयात। जसे बघा जमिनीवर राहणारे प्राणी ते म्हणजे काय, भूचर। पाण्यात राहणारे प्राणी त्याला आपण जलचर असे म्हणत असतो। ज्याला कोणीही शत्रू नाही असा तो अजातशत्रू।
जसं दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक, आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे नियतकालीन, जसं वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक, जसं महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे मासिक. अशा पद्धतीने आपण एका शब्दाचं जर तुम्हाला अशा पद्धतीचे दिलेले असेल तर ते आपल्याला त्याचे उत्तर ह्या पद्धतीने लिहावे लागतात. जसं शब्दसंपत्तीमध्ये आपला अजून एक प्रकार आहे, म्हणजे तो म्हणजे काय की शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. जसं आपण बघणार आहोत शब्दापासून कशा पद्धतीने अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. त्यानंतर बघा, शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द, काही शब्दात अनेक अर्थपूर्ण शब्द लपलेले असतात ते शोधून काढणे म्हणजे शब्दसंपदा वाढवणे. शब्दसंपत्तीमधील हा देखील एक प्रकार आहे की आपली शब्दसंपदा म्हणजे त्याने एक शब्द दिलेला असतो आणि त्यातून आपल्याला अनेक असे शब्द, त्यातले लपलेले दडलेले शब्द तयार करायचे असतात. की जसं म्हणजे की लपलेले असतात की ते शोधून काढणे म्हणजेच काय की आपली त्याच्यातून काय वाढत असते, शब्दसंपदा. शब्दसंपदा म्हणजे काय, शब्दांची संपत्ती आपली ही वाढत असते. जसं बघा, शब्दातील विविध अक्षरांना मागे पुढे लावून नवीन शब्द बनवता येतो. जर आपल्याला एक शब्द दिलेला असेल तर त्याचा आपल्याला म्हणजे शब्द मागे पुढे लावून आपल्याला विविध शब्द हे तयार करता येत असतात. जसं बघा, आपल्याला इथं उदाहरण लिहिलेले आहे काही आणि परीक्षेला विचारताना देखील असेच विचारतात. जसं महाभारत हा शब्द दिलेला असेल त्याच्यापासून आपल्याला 4 शब्द तयार करायचे असतात. अशा पद्धतीने तुम्हाला विचारले जातं. जसं त्याला 2 मार्क असतात. जसं बघा, काही शब्द आहे, जसं उदाहरणार्थ आपण बघूया की एका शब्दापासून अनेक शब्द ही कशी तयार करायची. जसं बघा, महाभारतचं बघा इथं मी तयार केलेलं आहे महा, मर, मत, हार. महा कसं तयार केलेलं आहे, महाचं ह्या पद्धतीने महा घेतलेला आहे म्हणजे महा हा शब्द तयार झाला आहे. जसं म आणि र घेतलेला आहे म्हणजे मर शब्द तयार झाला आहे. जसं म आणि त घेतलेला आहे मत हा शब्द तयार झाला आहे. जसं हा आणि र घेतलेला आहे म्हणजे हार शब्द तयार झालेला आहे. जसं हा आणि त घेतला आहे म्हणजे हात झालेला आहे. भा आणि त घेतला आहे भात तयार झाला आहे. भा आणि र घेतला आहे भार तयार झाला आहे. जसं र आणि हा घेतला आहे म्हणजे र हा शब्द झाला आहे. जसं र आणि त घेतला आहे तर रत हा शब्द तयार झालेला आहे. म्हणजे मी महाभारत या शब्दापासून हे अनेक शब्द असे हे बनवलेले आहेत. म्हणजे महाभारतातून मी मागून त्या म नंतरचे मागे आणि पुढे असे मी शब्द शोधून ह्या शब्दांचे मी काय केलेले आहे, नवीन शब्द तयार केलेले आहे. त्यानंतर बघा, दुसरा आहे उचल बांगडी. या शब्दाचा आपल्याला नवीन शब्द तयार करायचे आहे. जसं बघा, उ आणि डी, उडी किंवा उचल हा शब्द तयार झाला. जसं चल, जसं लढी, ल आणि डी. जसं बांग, जसं बांगडी या पद्धतीने. जसं गडी, ग आणि डी. जसं उलग, उ आणि ल ग, उ आणि ल ग ह्या पद्धतीने उलगडी, उ ल ग डी. म्हणजे ह्यातले शब्द काढून आपल्याला नवीन शब्द तयार करायचे असतात. ह्या शब्दांमध्ये दुसरे शब्द नको. ह्या शब्दांमधूनच आपल्याला मागचे पुढचे शब्द तयार करून आपण शब्द तयार करायचे असतात. अशा पद्धतीने आपण शब्दसंपत्ती म्हणजे काय आणि शब्दसंपत्तीमध्ये जे आपले विविध शब्दांचे जे प्रकार होते, जसं आपण वचन वगैरे म्हणजे त्यांचे जे प्रकार आहेत ते आपण बघितले. अशा पद्धतीने आपण शब्दसंपत्ती ह्या घटकाचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.